तर आमचं मन मोकळं नसतं. सदा सर्वदा मोकळे वृत्ती आहे. मोकळे मन हे किंवा पुण्य तुकाराम म्हणतो. मोकळं मन पाहिजे आपलं. चित्त आहे मनाला. जग मनामध्ये भरलेलं आपल्या. जगाचा विचार बात यायला. जगाचा विचार आला की तुमचं मन मलिन झालं. मन आणि वाणी शुद्ध राखले पाहिजे. 24 तास प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी. अखंड श्रम केले पाहिजे. रात्रंदिवस श्रम करावे लागतात. रात्री देखील त्या माणसाला झोप येतच नाही. आपण म्हणतो तशी झोप म्हणजे विश्रांती. असे शरीर बसलं थकवा म्हणून पडतो काही. आता शरीर बसवतच नाही. शरीरात गुणधर्म आहे तो. रात्री असते विश्रांती घेतो. झोपेचा आयुष्य वाया जातो. तर मोकळून असतो झोपेमध्ये. ती झोपही मिळत नाही आम्हाला. झोपेमध्ये बाकी उशी प्राप्त होतात पण तोही तमगुण आहे. तिथे निद्रेसारखं सुख नाही माणसाला. निद्रेमध्ये सगळे लोक ब्रह्मलोकी जातात. म्हणून सगळ्या जीवांना ब्रह्मलोकाचा अनुभव सांगितला आमच्याकडे. निद्रा मान प्राप्त होण्यामध्ये कठीण गोष्ट. निद्रेतून जागृती आहे. निद्रेतून स्वप्न आहे. निद्रेतून स्वप्न आहे. स्वप्न जागृती आहे माणसाला. मूळ निद्रा कारण झाली आणि कार्य स्वप्न आणि जागृती झाली. असे अज्ञान कार्य आहे या सृष्टीचं. मूळ कार्य अज्ञान आहे आणि अज्ञान आवरण घालतं आमच्यावरती. आणि मग आमची विपरीत भावना होते. वास्तविक मी परमात्मा आहे. मी याचा अर्थच परमात्मा. अहम म्हणजे मी. अहम ब्रह्मास्मी. मी शरीर नाही आहे. मी ब्रह्म आहे. मीचा अर्थ ब्रह्म असा होतो. पण आम्हाला काही समजत नाही. विपरीत ज्ञान असं. मी कसा ब्रह्म होईल बाबा? शक्य नाही. अल्पज्ञ आहे. दुःखी आहे. क्षणाक्षणात रडतो. क्षणाक्षणात ठेच घालतो. अल्पज्ञ मानतो मी स्वतःला. कारण मी स्वतःला जीव मानतो याचा अर्थ असा की मी स्वतःला देहावरच मानतो. हे शरीर मी बस. याच्या पलीकडे मी भावना करत नाही. म्हणून मी स्वार्थी होतो. म्हणून अहंकारी होतो. म्हणून पावलोपावली ठेचा खालतो. म्हणून भग्न होतो मी प्रत्येक वेळा. आणि भयभीत असतो. भयग्रस्त असतो माणूस. मिनिटाला भय वाटतं त्याला. आणि मृत्यूचं फार मोठं भय आहे. सगळं जग मृत्यूने व्यापलेलं आहे. सगळी तरतूद मृत्यू सगळं करतो. पैसे कसे करते मिळतात? चांगला डॉक्टर मिळाला पाहिजे अमेरिकेतला वगैरे. आपण जाऊ, आपण बरे होऊ म्हणून पैसे मिळून ठेवा. दुसरी काही स्थिती नाही आहे. सगळ्या गोष्टी मृत्यूचं रक्षण घ्यायच्या असतात. दर्शन की करता येत नाही माणसाला. कर्म संपले समजा. तुम्ही शरीर नाही अशा प्रकारची धारणा असते. आणि मृत्यूची काही त्याला तशी तमा वाटत नाही. तर मी शरीरच नाही म्हटल्यानंतर मृत्यू काय करणार आहे माझं? भयमुक्त आहेत आमची म्हणून. म्हणजे असं यमराज आले बाबा. या यमराज काय पाहिजे आपल्याला? शरीर घेऊन जा बाबा. आमचं शरीर नाहीच. काय करेल यमराज? माझं शरीर हे यमराजचं दास आहे. मी नाही. मी शरीर नाही अशी जर माझी भावना असेल, यमराज काय करणार आहे? आणि कशा करतो यमराजं भय बाळगाचं कारण आहे? आणि कशा करतो मला रडायचं कारण आहे? नाहीतरी शरीर जाणारच आहे. मातीच आहे. अनुभव आहे माझा प्रत्यक्षामध्ये. हे तत्वज्ञान आम्ही जगतो. फिलॉसॉफीने तत्वज्ञान म्हणजे तत्वदर्शन हा मूर्ख शब्द आहे. आमचा हे करून टाकावं, मूल्यन केलं जाईल. फिलॉसॉफी कधी म्हणून नाही. हे सगळ्या यांचे शब्द आम्ही वापरायला लागलो. फिलॉसॉफी म्हणणं म्हणजे आमचं अवमूल्यन करून मिळालं. त्याचा अर्थ म्हणजे तत्वांचं दर्शन म्हणतो आम्ही त्याला. आमचं दर्शन साक्षात दर्शन अनुभव घेतो आम्ही त्याचा. तो मुद्दा आमचा असा आहे की आमच्याशी तत्ववेत्ते मुनी आहेत. साक्षात अनुभव घेतलेले हस्ता मोलत अशा प्रकारचे तेजस्वी मुनी आहेत. दुर्लंघ मुनी आहेत. त्यांचा अपमान कोणी करू शकत नाही. ज्यांच्यावरती कशाचाही प्रभाव पडत नाही. दुर्लंघ क्षणाक्षणा सावधान असणारे. कधी कुठे तोल जात नाही. तोल केला की तुमचा अपमान झाला. प्रभाव तुमच्या डोक्याचा पडला. तोल जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्ही सावधान असता, आत्मस्थितीमध्ये असता, तोपर्यंत तुम्हाला यमराजाचे भय नाही. माणसाचं काय वाटतं? कारण तुम्ही नियंता झाला. सगळ्या जगाचा मी नियंता होतो. शत्रूचाही मी नियंता होतो. कारण मी त्याचा अंतरात्मा होतो. ते सत्याचा उत्कर्ष झाला. आत्मा हा नियंता आहे. आत्मा हा कंट्रोलर आहे. हाच ईश्वर आहे. ईश्वर सर्वभूता बुद्धीश्वर तिष्ठती ब्राह्मण स्वभूतानी यंत्रावरून माया. अरे मी नियंता आहे. प्लीज ठरवू सगळ्या लोकांना. ईश्वर याचा अर्थच नियंता. ईश्वर सत्ताधीश प्रभू.
नियंत्रण करणारा कंट्रोलर म्हणजे ईश्वर. ईश्वर स्वरूभूतां बुद्धिशाली तिष्ठती. अरे सगळ्याच्या अंतरात मीच आहे, मीच सगळ्याला हलवतो. ते मूर्ख मी करतो म्हणतात, त्यांना काय कळत नाही. अज्ञानी आहे ते सगळे. ते अहंकार मास्ती इत्यादी व्यवस्थित म्हणणे से. अरे वेदा अर्जुना, अहंकाराचा आश्रय करून जर तू म्हणशील की मी लढाई करत नाही, याचा अर्थ काय पहा. कृष्णासासून प्रमाण ते कार्यकार व्यवस्थित स्थिती आमची. कधी आम्ही डगमगत नाही. आमच्या मार्गावरती कोणालाही भय नाही. फक्त इतकं जाणवतं आम्हाला किंवा आपलं हे चुकलं, हा मार्ग असा आहे, आपला थोडा तोल गेला, सावध राहा, पुन्हा चाला. आपलं पाऊल थोडंसं वेगळं पडतं आहे, पुन्हा चाला, व्यवस्थित टाका पाऊल. निश्चित मार्ग आहे आमचं. ते पुढे म्हणतात, त्यांनी सांगितलं तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठोट्य दर्शनम. त्याला आपला महापुरुषसंस्कार म्हणतात. अत आत्यंतिकम क्षेमम पृच्छामो भवतो नगा. आता आत्यंतिकम क्षेमम. अरे बाबा, आत्यंतिक श्रेय काय आहे की जे मिळाल्यावर काही मिळवायचं उरत नाही, असं आमचं परमकल्याण कोणतं आहे की त्या कल्याणाच्या मागे आम्ही लागावं. आता आत्यंतिकम क्षेमम पृच्छामो भक्तो नगा. अनघा, निष्पाप, निष्कलंक, आत्मस्थिर असणारे. निष्पापतेशिवाय तुम्हाला ध्यान करता येणारच नाही. ध्यान याचा अर्थ एकाग्रता, समाधी याचा अर्थ एकाग्रता. त्यालाच एकाग्रता करता येईल की त्याचं चित्त शुद्ध आहे. शुद्ध म्हणजे तो निष्पाप आहे, निष्कलंक आहे. जोपर्यंत आमच्या मनामध्ये वासना आहेत, पाप आहे, आमची काया वाचा मन जोपर्यंत मलिन आहे, तोपर्यंत आम्ही मन एकाग्र करू शकत नाही, तोपर्यंत ध्यान करता येणार नाही. वस्तुस्थिती आहे. तुम्ही किती ध्यानाच्या भरात बसान काय करा. यम यम आसन पाहायचं, यम यम पाहावं लागतं, शुद्ध चित्त ठेवावं लागतं, ब्रह्मचर्य पाहावं लागतं, असंग्रह पाहावा लागतो, अपरिहार्य गोष्टी आहेत, त्याशिवाय बाकीच्या गोष्टी बाता करू नये. त्यात ब्रह्मचर्यात मूळ पाय आहे आमचं. अष्टमेथून पाहावं लागतं. कधी स्त्रीचा कुठूनही विचार मनात येता कामा नये. कोणताच विचार मनात येता कामा नये, पण कमीत कमी स्त्रीचा येऊच नाही. कारण स्त्रीमध्ये मन आसक्त होतं. स्त्रीन तत्व जगत तत्व जग तत्व सुखी आहे हा सिद्धांत आहे आमचा. तिच्या ठिकाणी तसं एलिमेंटच असतो. मुद्दा आमचा असा आहे की अनघा आता अत्यंतिकम क्षेमम पृच्छामो भक्तो. अनघा, आपण भक्त आहात. संसारेस्मिन क्षणार्धोपी सत्संगा शेष निर्गुणा. हा मनुष्य जन्म जो आहे, मनुष्य देह जो आहे, हा दुर्लभ आहे आणि क्षणभंगूर आहे. हे सांगितलं. दुसरा मत त्याने आणखीन मांडला. कोणतं सांगितलं त्यांनी? या संसारेस्मिन, या संसारामध्ये बा क्षणार्ध जरी सत्संग लाभला आम्हाला तरी आम्ही धन्य होऊ. असं म्हटलं या ठिकाणी. खरी गोष्ट आहे. सत्संगा शेष निर्गुणा. थोडंसं जरी कानावरती आलं, काही थोडीशी जरी घटना घडली तरी आपल्यात फरक होतो, क्रांती घडते आपल्याला. निसंशय क्रांती घडते. कोणी असो, थोडंसं एखाद दुसरा शब्द, एखाद दुसरं वाक्य जरी कानावर पडलं तुमच्या तरी ते आमचं कल्याण करते. आमचं सत्संग. हजारो गोष्टी आहेत. आपलं स्वतःचीच परीक्षा करा. आपण आपल्यालाच किती गाईडलाईन्स मिळतात, किती बाकीचं मार्गदर्शन मिळतं. आपल्या अनुषंगाने म्हणतो आपलं हे चुकलं, असं करा, तसं करा. सत्संगात सामर्थ्यच तसं आहे. म्हणून ते म्हणतात किंवा तुम्ही आमच्याकडे आलात, आम्ही मोठे भाग्यवान आहोत. आपण भक्त आहात, परमात्म्याचे भक्त आहात, परमात्मा रूप आहात, अच्युतात्मा. आपला अंतरात्मा परमात्माचा साक्षात. धर्मान भागवतान ब्रूते यदि नास्तुते क्षमम. आमची इच्छा आपल्याकडून भागवत धर्म ऐकावे. भागवत म्हणजे, भागवत धर्म म्हणजे भगवंताचं गुण घेणे, दुसरं काय. भागवत भगवंताचं गुणसंकीर्तन म्हणजे भागवत धर्म. गुणात संकीर्तन करायचं, त्यावेळी भागवत धर्म म्हणतात. जर आम्ही योग्य असू, ही भगवत कथा श्रवण करण्यासाठी आम्ही निष्पाप असू, यदि न आम्ही श्रुतये क्षमम, ऐकण्याची क्षमता आमच्या ठिकाणी आम्ही पात्र असू तर आम्हाला उपदेश करा. वही
प्रसन्ना प्रपन्नाय दास्यात्माजा मुखशः. आपण भगवत रूप सगळ्या दूर पाहता, आम्ही आपले दास आहोत, आमच्यावरती कृपा करा आणि आम्हाला भागवत धर्म सांगा. असा तो निमी राजा म्हणजे जनक राजा सगळ्या तुझ्यासह त्या 9 मुनींची प्रार्थना करतो. राजा आता यांच्या ठिकाणी जे गुण आहेत, अव्याहतेष्टगत्या, यांची गती आहे प्रतिबद्ध कुंठित आहे. अव्याहतेष्ट किंवा मुक्त हा, अनासक्त हा सांगितलं आम्हाला. मी आत्मनु अव्यतिरेक येणं, हे सगळं आत्मस्वरूप आणि सगळं भवस्वरूप पाहतात त्या ठिकाणी, हे त्यांचं सामर्थ्य आहे. हे ज्या प्रमाणात आमच्या ठिकाणी येईल त्या प्रमाणामध्ये आम्ही मोठे होऊ. इतके आमच्या ठिकाणी येणं शक्य नाही, त्यांच्यासारखी आम्ही होऊ शकणार नाही. पण परमात्म्याची कृपा आम्हाला संपादन करता येते आणि ते शक्य आहे. परमात्म्याची कृपा झाली म्हणजे अशक्य नाही. आमच्याकडे भागवतकार सांगतात की हे आम्हाला काही जमणार नाही, ठीक आहे, पण भाऊ ईश्वराची प्रार्थना तर करा. पुढचा श्लोक सांगितला आहे त्यांनी. पुढे म्हटलं आहे त्यांच्या ठिकाणी की नारद म्हणतात, पुढे आज नारद भाषण चाललं आहे. नारद आणि वसुदेव, नारद वसुदेवाकडे आले, नारद सांगतात एवं ते निमिना पृष्ठा वसुदेव महात्मनः प्रतिपूजान ब्रुवन् प्रीत्या सदस्यत्यारुजं सुषम. सदस्य ऋत्विजम, सदस्य ऋत्विज आणि निमी आणि अग्नी यांनी हे जे प्रश्न विचारले त्यांनी स्वागत केल्यानंतर त्यांनी 9 प्रश्न विचारले आणि 9 प्रश्नाची उत्तरं एकेकाने क्रमाक्रमाने दिली 9 जणांची. तर पहिले कवी म्हणून जो कवी मुनी आहे तिथला पहिला